झी 24 तास एक पाऊल पुढे। बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा अखेर प्रसिद्ध झालाय। नागरिकांना 30 दिवस या विकास आराखड्यावर सूचना आणि हरकती देता येणार आहेत। नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत पुणेकरांकडून या विकास आराखड्यावर हे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांच्याकडून। नितीन, विकास आराखडा जो अतिशय बहुचर्चित वादग्रस्त ठरला होता तो विकास आराखडा नागरिकांसाठी जाहीर झालेला आहे। काय नेमक्या प्रतिक्रिया येत आहेत नागरिकांच्या पुणेकरांच्या याच्यावर? हेमाली, पुण्याचा हा जो विकास आराखडा आहे जुन्या शहराच्या हद्दीचा, हा विकास आराखडा महापालिकेने स्वतःच करायची संधी महापालिकेला प्रथमच मिळते आहे। कारण आत्ताचा जो विकास आराखडा आहे तो राज्य सरकारने तयार केलेला होता। त्याच्या आधीचाही जो विकास आराखडा होता तो देखील राज्य शासनाने तयार केलेला होता। त्यामुळे काल 28 तारखेला जो प्रसिद्ध झालेला विकास आराखडा आहे तो महापालिकेने स्वतः बनवलेला आहे। हा विकास आराखडा नागरिकांच्या सूचना आणि हरकतींसाठी प्रसिद्ध करण्याची 4 एप्रिल ही शेवटची तारीख होती। मात्र त्याच्या फक्त एक आठवडा आधी महापालिकेने कसाबसा हा विकास आराखडा प्रसिद्ध केलेला आहे। विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर काही हजार नागरिकांनी काल तो वेबसाईटवरती आणि प्रत्यक्ष महापालिकेत येऊन पाहिलेला आहे। मात्र त्यावरती अनेक आक्षेप नागरिकांकडून घेण्यात येतात आहेत। महत्त्वाचं म्हणजे जे नकाशे महापालिकेने प्रसिद्ध केलेले आहेत तो कुठल्या भागाचा आहे, कुठल्या गावाचा आहे, त्यावर कुठलेही उल्लेख नाहीये। त्याचबरोबर त्यावरती महापालिका आयुक्त आणि सिटी इंजिनियर या दोघांच्याही सह्या नाहीत। ह्या महत्त्वाचे आक्षेप घेतले जात आहेत। त्यानंतर सगळ्यात दुसरा महत्त्वाचा आक्षेप आहे की हा विकास आराखड्यामध्ये सर्वाधिक जागा साधारणतः 32-33% जी आहे ती निवासी क्षेत्र ठेवण्यात आलेलं आहे। आधीच्या विकास आराखड्यात हे 20% होतं, म्हणजे साधारणतः 12% निवासी क्षेत्रात वाढ झाली आहे। त्यामुळे 30 दिवसांची मुदत नागरिकांना दिलेली आहे त्यांच्या सूचना नोंदवण्याची। त्यामुळे त्यानंतर महिन्याभरानंतर नेमका कसा हा विकास आराखडा प्रत्यक्षात येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नितीन, आपण दिलेल्या या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।